हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे का माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आता आम्ही चाललोय आज आमचं गेट टुगेदर. गेट टुगेदर म्हणणार तसं काय हे नाही, कारण आम्ही सर्व आमची गल्लीची पोरं आहेत ती सगळेजण निघाले. तुम्हाला आम्हाला मागची गाडी बरोबर मोठं बोलतो बघा, तुम्हाला दाखवतो थांबाय बघा. ते मोठं बोलतो येत नाही कुठे, ते बघा कसं आहे विषय आहे. आता आम्ही चालू दाजीपूरला काय बॅक वॉटरला. आता तुम्हाला इथून करतो सगळं मी चित्र तिकडे दाखवतो, काय विषय नाही. मग सगळी गॅंग दाखवतो आमची कामा मागची बघा गाडी मागायला. ते बघा कसं आहे गेट कुठं आहे. आमच्या दोन गाड्या काय तर दोन गाड्या आहेत, त्या गाडीत हाऊसवर बसल्या. तिथे काय म्हणले तिथे कोंबड्याच म्हणले, कोंबडे मागच्या सीटवर आम्ही कोंबडे ठेवलेलो. तिथे म्हणतात सीटर जे हाकत्यात हे करतात ते करतात आणि आम्हाला ते वास येणार म्हणून बसल्या. आता काय केलंय मी सगळ्यांनी एवढा लिंबू पाणी स्प्राईट वगैरे सगळे जोराचे चालू कार्यक्रम. म्हणजे कार्यक्रम म्हणजे कसला नव्हता आमच्या कार्यक्रम म्हणजे कसला ते आपले लिंबू सरबत स्प्राईट वगैरे घेतले काय बघा स्प्राईट वगैरे. तुम्ही म्हटलं हो काय वेगळं तसं नाही, आपल्या दुसरीकडे कोण नाही. आता तिकडनं फोन लागला आम्हाला पण द्या, तर आम्ही सांगितलं नाही बघा हे आमचा पाऊस आहे बघा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया बोला. आज या ट्रिपला एवढा आमच्यात आनंद झाला याने आम्हाला, कारण काय माहिती जरा पुढे 2 किलोमीटर गेले की कोण ते उठते चला ते चिरमुरे घेऊया, कोण म्हणजे स्पाईट घेऊया. इकडे बघायचं तेवढा हे इकडे काय चालू आहे बघा हे बघा हे बघा सुट्टी ठीक 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 सुट्टी ना ही सुट्टी सुट्टी. आज एन्जॉयमेंट म्हणजे पॉवरफुल आहे आणि आयुष्यामध्ये एन्जॉयमेंट पाहिजेच. काय होतं आहे काम आहेच की ते परसाना बघा डोळा हे बघा यावंच लागतं. नाद करते काय त्याचा हे बघा सुट्टी नाही. कसा बेत आहे बेत बेत कसा आहे बेत बेत आजचा बेत काही सुट्टी नाही. अजून गाडीला तुम्हाला उतरताना दाखवतो नंतर काय काय. अरे जार घेतलाय जार घेतलाय टेन्शन कशाला घ्यायला पाहिजे हलक्यात का नाही. भावानू घाटात आता काय झाले संबऱ्याने त्यांना मारल्यामुळे पाण्यात जार कोंबड्याला अंगावर पडला, त्यामुळे आम्हाला असं भीती वाटल्यामुळे गाडी साईडला घेतल्या आणि आपला भाऊ बघा भाऊ हो राहुल आहे कोंबड्यांना जरा पाणी पाजायला का जाऊस तो कापूस तोडतो जेवण असं भाऊ मनाला समाधान बघा आहे. नंतर काही कापणार जाऊ सोडा शॉट करणार जायचं जरा फक्त जरा हे ऊस असं पाणी भाऊ पाजायला मुख्या जनावराला आपण 2 मिनिटात मी जार उचलला नाही तर कार्यक्रमामध्ये होता. कोंबड्यांचा वास मारतोय शिटांचा यांचा म्हणून बसली नाहीत. आणि आता बघा कसं एकावर एक पुढे घेऊन ते कोंबड्यांच्या पासून ठेवलेलं हे बघा हे कसं आहे हे नावाजलेलं नेतृत्व आहे. कसं आहे सुट्टी नाही. हे बूट बघा हे बघा शेताला पाणी पाजायला निघाल्यासारखं चालू आहे हे बघा तिकडे बघा हे चालू आहे बघा हे काही याला वास मारतोय शिटांचा. शो तरी काय सांगणार कसं आहे आता एकावन्न एक पुढे घायला. आणि ही बघा ही बच्चे ना बघ कशी आहे वाघे ताजीपूरमध्ये. आता आम्हाला जेवण करायचं स्पॉट बघतोय आम्ही काय झालं ह्यो आहे माझा भाऊ. आता ह्यो आहे सरकारी सर्वंट आहे लक्षात घ्यायचं. म्हणजे नाही म्हणला का नाही तर रोजची जी 2000 रुपयाचं इन्कम आहे लक्षात घ्यायचं. तरी सुद्धा अजून पोरा नाही. आता आमची गल्लीतली पोरं बाकी बारकी आहेत ते तुम्हाला काय दिलं ना खायला खरं सांगायचं सांगा की बोला हसू नका नाही बस दिले काय खायला ना नाही. मग आता सांगा माझं सरकारी सर्वंट म्हणून असून काय करायचं सांगा बघूया. आणि याला 2000 रुपये नाही म्हटलं तर 2000 रुपये दिवसाचा पेमेंट आहे. तू काय करायचं देणारच का नाही तू दिलंस काय काय तरी बोलायचंस बरं देत तिथं काय थंड वगैरे ठीक आहे. आता हे बघा इकडे स्पॉट आणि शिव अग्निवीर मधून याची निवड झाली आहे पाऊची यांना सुद्धा अजून रुपयाचं काय खायला दिलं नाही किंवा काय याचं काय पैसे असून काढत नाही. आणि पॅन्ट बघा की काय ती नवीन स्टाईल कुठली आली ती बॅगी किस्से बघा किती काय प्रत्येक केसा देखील काय काय भरतोय का काय नाही. आणि तो तिकडे तर दाखवतो बघ तो उसाला पाणी पाजा आल्यासारखा आलाय बूट बीट सगळं घालून आलाय फिराय आलाय काय करायला तेच समजायला आले. शिव उसाला पाणी पाजा आल्यासारखा आलाय बघा डोक्यावर टोपे खाली बूट सुद्धा तिचं बघा बूट मोजे घातले मोजे उसाला पाणी पाजा आलाय काय ते मला गाडी चढ नाही बघा कसा समजलं अजून फिरायला लावू सकाळ बघ ना अजून कोंबडा आणली आहेत. आता ते मार्केट का काय वाटा लागली मला असं आता हे सध्या आमचं चालू आहे.
आता आम्ही स्पॉटला पोहोचलोय. काय तुम्हाला सांगतो, टोपी तुझी गाडी आहे बघ. आता स्पॉटला आहे. सकाळी फिरून 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 आता आला वैताग. तुम्हाला दाखवतो. ती पुढे पोरं दिसतात. ती पुढं तेव्हा खरं मला जरा इथं आल्यानंतर एक चुकीचं वाटलं. काय माहिती आहे, पार्टी बिर्टी लोक भरपूर करतात, पण जे काय ड्रिंकिंग वगैरे करणारे लोक आहेत तिथं स्टुडिओ ड्रिंक वगैरे करणारे लोक आहेत, ही ड्रिंक करतात तिथं बाटल्या भरपूर पडले. त्याचं दाखवत नाही मला, पण कसं आहे ते आपलं निसर्ग आहे, आपलं राधानगरी, आपलं वैभव आहे. आपण कसं जपलं पाहिजे, सगळ्यांना याचं गांभीर्य करून असलं पाहिजे. याचा आनंद आपण सर्वांनी घेतला पाहिजे. सगळ्या तुमचं व्यसन आहे, ठीक आहे, तुम्ही करताय, त्याबद्दल मला लक्षात नाही, पण ज्या स्पॉटिंगचा आपण अनुभव घेतो आपल्याला आनंद आहे. कारण असं हे जे वैभव आहे ते शक्यतो कुठं नाही लागलं, ते आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला लक्षात घ्यायचं. खरोखर याचं जे सौंदर्य होतं काम हे प्रत्येकाचं लक्षात घ्या. भरपूर आहे इथं बघण्यासारखं आहे. स्पॉटिंग आहे, चांगला आहे. शाहू महाराजांच्या पुण्याही 1907 साली तलाव इथे बांधला गेला राधानगरीमध्ये. बरोबर याचं जे श्रेय आहे खरंच शाहू महाराजांना. यांच्या या वैचारिक कल्पनेतून जो हा साकार झालेला लक्ष्मी तलाव आहे, त्यामुळं हा कोल्हापूर जिल्हा एवढा सुखी आहे, एवढा समृद्ध झाला आहे या पाण्यामुळं. खरोखर राजांना माझा मानाचा मुजरा आहे. पण कुठेतरी असं एका क्षणाला वाटते की कुठेतरी आलं की बाबा जे आपले जे लोक येतात फिरण्यासाठी वगैरे येतात, शक्यतो ड्रिंकिंग करणारी जी लोक आहेत, त्या लोकांनी खरोखर म्हणजे एन्जॉय करायला पाहिजे. नाहीच नाही, कुठल्याही गोष्टीचा एन्जॉय झाला पाहिजे. पण ज्या त्या बाटल्या वगैरे आहेत त्या फोडायच्या, असं जे टाकायचं, हे कुठेतरी चुकीचं आहे. त्याचं फक्त गावेलं पाहिजे, बाकी काय नाही. एन्जॉय करा, विषय नाही. आपली राधानगरी आपला तलाव आहे, एन्जॉयमेंट सगळ्यांनी केली पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. ब्लॉगमध्ये असं राहा. हे कुठे फक्त तुम्हाला पाहायला मिळणार तर आपल्या राधानगरीमध्ये राधानगरी म्हटलं की नाही, कसं माहिती इथे कसली कमतरता नाही. हे बघा की खांद्यावर गदा घेऊन आल्यावर काढले बघा, विषय आहे टॉपचा विषय घेऊ बघा. आणि गदा घेऊन आल्यावर काढले बघा, हे गनॉमचा त्याचा आहे, टॉपचा हत्यार आहे. काय काय कसलं बोलते काय सांगा प्रतिक्रिया. हा बोल की एक घातले सगळ्या झाला पाहिजे भात, एक नंबर भात कसा झाला पाहिजे. नाद करते काय, कसा आचारी, हे बघा नाद करते काय, यावंच लागते. आचारी बघा, हे सुट्टी नाही, कसं आहे तेव्हा. आणि ही जी मागं दोन दिसते ही एक कामाची पोळा आहे, कुठल्याही कामाची किती नाही याला बघा, नाही त्या ओढायची नाही हे बघा. आमचं झालाय पच काय जेवण बिवण सगळं तयार केले आणि जेवण आम्ही तिथंच टाकून आलोय. काय का आलोय रे बघा, पाऊस बघा की अजून जेव्हा नाही काय नाही, बोंबाबोंब जेवण तसंच तिथं वर आहे झाकून ठेवले. पाऊस तरी जोरात. हे बघा आम्ही आलो होतो आमच्या पार्टीसाठी, तुम्हाला माहितीच आहे. आता काय झालं, येताना कोंबडं घेऊन तिकडे आलो जेवण आणि आता निघालो शिजवून. पाऊस तरी बघाय कसला जोरात आहे. काय प्रत्येकाचा हाल सांगण्यासारखं नाही. मला वाटलं आपण पार्टीला आलोच नाही, कुणाला तर लग्नाला नाही तर कुणाला याला आल्यावर जत्रा कुणाला जेव्हा आल्यावर का प्रकार झाला. जेवणात जर बॉम्ब सगळी बोकावल्यात सगळी पूर्णपणे, एकालाही आणि मिळाय नाही का तर सगळ्यांच्या त्याच्यात मस्ती आहे अंगात, त्यामुळे आणि मिळाय नाही असं. वेळेचं बंधन नाही, टायमिंग नाही, नियोजन नाही, मग काय जेवण कसं मिळेल तुम्हाला. सगळ्यांनी हात करायचा काय. आज आमची पार्टीचं नियोजन मोठ्या उत्साहात केलं. दाजीपूरला गेलो सगळं कोंबडं वगैरे घेऊन, आणि पाऊस आला जोरदार. परत तिकडनं शिजवून घेऊन आम्ही बघा सगळीजण इथं. आता आम्ही आहे न्यू करंजीच्या बस स्थानकावर. काय सगळी जेवायला लागल्यात बघा. आता वाजल्यात 7:30. हे घर हात कर. हे बघा एन्जॉय म्हणजे आता कायम आमच्या हँडब्रेक मारलाय तो, तिकडे काय लक्ष देऊ नका, ते आमच्या कायम लक्षात राहणार.